नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल. तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर हा इव्हिनिंगचा ब्लॉग आहे आणि संध्याकाळची वेळ येणं असं घरामध्ये ऊन येतं इकडं आणि भयंकर त्याचा त्रास होतो. त्यानंतर थोडंसं चहा वगैरे घेतला आणि मग बाहेर जाण्यासाठी निघाले होते. बाहेरनं आल्यावर संध्याकाळचा व्ह्यू असा काहीसा होता आणि खरंच हे बघायला खूप छान वाटतं. संध्याकाळचं खूप छान वातावरण होतं इकडे आणि छानशी मोकळी हवा वगैरे सो फ्रेश वाटतं आता जरा. आणि आता बरेच दिवस झाले त्यामुळे आता थोडंसं मनही रमलं इकडं आणि छान आता रुटीन सेट झाले माझं, जसं की मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच. आल्यावर मग काय पहिले तर मी इकडे स्वयंपाक करायला घेतला होता, कारण की नंतर मग खूप जास्त लेट होतं, त्यामुळे मग लवकरच स्वयंपाक वगैरे करायला लागतं मी इकडे. आणि ते भाजीला वगैरे थोडीशी फोडणी वगैरे देत होते मी, चपात्या वगैरे बाकी होत्या माझ्या. तर इथे मी तुम्हाला यूट्यूबबद्दल थोडीशी माहिती देते माझ्या चॅनलबद्दल, कारण की माझं एक आधी चॅनल होतं, जवळपास 2-3 वर्ष झाले त्याला आणि मी 2 वर्ष आधी त्याला डिलीट केलं होतं. कारण की एकच यूट्यूबर ताई होत्या त्या, की त्या सांगत होते की जुनं वगैरे जर तुमचं चॅनल असेल तर व्हिडिओज वगैरे व्हायरल जात नाही किंवा व्ह्यूज वगैरे येत नाही त्याला आणि चॅनल लवकर ग्रो होत नाही. त्याच कारणामुळे मग त्या सांगत होते की तुम्ही डिलीट करून बघा यूट्यूब चॅनल आणि नवीन ओपन करा. नवीन असल्यावर लवकर व्हिडिओज वगैरे व्हायरल वगैरे जातात आणि सबस्क्रायबर वगैरेही वाढतात. पण माझ्यासोबत तरी तसं काही झालं नाही आणि त्याला म्हणजे माझी चुकी होती, कारण की मी काय डेलीज वगैरे व्हिडिओ वगैरे टाकत नव्हते. रोजच काय मला व्हिडिओ शक्य नाही झालं टाकणं. कधी कधी तर माझा 8-10 दिवसाचाही गॅप व्हायचा. त्यामुळे मला खूप जास्त वेळ लागतो चॅनल ग्रो व्हायला. आता तरी कसे तरी माझे 110 वगैरे सबस्क्रायबर झालेत. मधला एकच व्हिडिओ होता माझा तो की भरपूर असा म्हणजे चालला तो, त्यामुळे जास्त सबस्क्रायबर वाढले माझे आणि बऱ्याचशा जणांना ते पटलं मी जी काय बोलत होते ते. आणि खरंच मी त्यांच्या सांगण्यावरून माझा यूट्यूब चॅनल डिलीट केला होता. त्याचा आता मला रिग्रेट होते, कारण की ते जवळपास त्याच्यावर 100 सबस्क्रायबर झाले आणि हे जवळपास माझे 210 सबस्क्रायबर आता झाले असते. सो ते चॅनल नव्हतं डिलीट करायला पाहिजे. मी थोडंसाही विचार नव्हतं केलं. त्यानंतर मला वाटलं होतं की आता मला शून्यातून सुरुवात करायची. आता ह्या चॅनलचंही तसं झालं होतं. मी झिरोपासून सगळं सुरुवात केली होती, कारण की एकही सबस्क्रायबर नव्हता माझा. नवीन चॅनल ओपन केलं तेव्हा हा, आणि मी खरंच कुणाला ह्यावेळेस सांगितलं नव्हतं चॅनल सबस्क्राईब करा किंवा काय. ज्याला वाटलं त्याने मनाने सबस्क्राईब केलं होतं माझं चॅनल. आणि आता जे काही सबस्क्रायबर आहेत ना, हे माझे लॉयल सबस्क्रायबर आहेत. सो त्यामुळे छान वाटतं आहे आता. ज्यांना माझे व्हिडिओ बघतात तेच माझं चॅनल सबस्क्राईब करतात आणि हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. जर लॉयल सबस्क्रायबर असेल तर ते तुमचे व्हिडिओज वगैरेही बघतात, त्यामुळे तुम्हाला रीच वगैरेही मिळतो, चांगला वॉच टाईम वगैरे वाढतो. तुमचं जर सुरुवातीचा जर व्हिडिओ ना 1-2 मिनटं जरी बघितलं ना, तरी तुमचा वॉच टाईम वगैरे वाढायला मदत होते चांगल्या प्रकारे आणि चॅनलही चांगला ग्रो होतो. पण त्याला लॉयल सबस्क्रायबर रोज व्हिडिओ बघणारे पाहिजे असतात आणि बरेचसे लोक ना नुसतं व्हिडिओवर येतात आणि जातात, त्यामुळे बॅड इम्प्रेशन पडतं तुमच्या चॅनलवरती, व्हिडिओजवरती आणि व्हिडिओज त्यामुळे व्हायरल होत नाही. आणि बऱ्याच वेळा आता लॉंग व्हिडिओ जरा जास्त चालत नाही. मिनी व्लॉगचं जरा ट्रेंड आहे, सो मी मिनी व्लॉगही टाकते. आणि यूट्यूबला मला जवळपास जवळपास 1 वर्ष होत आले मला 110 सबस्क्रायबर व्हायला, कारण की खूप जास्त वेळ लागला. खरं तर मला तरी वाटते की लवकर व्हायला पाहिजे होतं, आतापर्यंत चॅनल मॉनिटाईज व्हायला पाहिजे होतं. पण त्यासाठी माझे प्रयत्न कुठेतरी कमी पडले आणि मी कन्सिस्टंट नाही राहिले, कारण की मला रोजच व्हिडिओ टाकणं नाही झालं. त्यामुळे पण इथे पुढे मी प्रयत्न करणार रोज व्हिडिओ टाकायचा एकतरी, आणि लाँग व्हिडिओज वगैरेही टाकणार मी 1-2 दिवसातनं. त्याने मग बघूयात आता किती लवकर मॉनिटाईज होतं आहे चॅनल. मी तुमच्यासोबत सगळी माझी जर्नी नक्कीच शेअर करणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही आता जर केलं नसेल तर, अशा छान व्हिडिओज बघण्यासाठी. आणि कसं आहे ना, व्हिडिओचं प्लॅनिंग वगैरे पाहिजे, स्क्रिप्ट वगैरे लिहिणं किंवा मग कंटेंट वगैरे तुम्ही आधीच ठरवायला पाहिजे. त्यामुळे व्हिडिओज वगैरे चांगल्या प्रकारे चालतात. मी तरी असे रँडम व्हिडिओ बनवत असते जसं वाटेल तसं, पण इथून पुढे मी छान स्क्रिप्ट वगैरे बनवूनच करेन. सो आता बघूयात कसं काय होतं आहे ते, आणि व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे करून करणार आहे मी. आणि कुठेही जायचं असलं ना आपल्याला बाहेरगावी, 5-10 दिवस जरी लागणार असले तरी आपले व्हिडिओज वगैरे आधी रेडी पाहिजेत. त्याने जास्त व्हिडिओजला गॅप पडत नाही. सो या छोट्या मोठ्या गोष्टीचं आपण लक्ष दिलं ना, तर मला वाटतं चॅनल लवकर ग्रो होईल. सो आता मी ही प्रयत्न करते
तुम्हाला जर यूट्यूबर बद्दल काही माहिती असेल तर नक्की माझ्यासोबत शेअर करा कमेंट्समध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अक्षय तृतीयांना छान पूजा वगैरे झाली होती आणि या दिवशी सोनं चांदी खरेदी करणे हे खूप जास्त शुभ मानलं जातं. त्यामुळे ना थोडंसं संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन केला होता. पण सोनं चांदी तर नाही, पण ध्रुव आणि वेदांतीसाठी थोडेसे डिलिव्हरीसाठी मग शर्ट पॅन्ट घ्यायचे होते. मग तेच घेऊन मी घरी आले होते संध्याकाळी. आणि आज ना मग छान संध्याकाळी काहीतरी गोड बनवा म्हणून शेवयाची खीर बनवली होती आणि तेच दिवेला इकडे देवाला नैवेद्य वगैरे. त्यानंतर ना बाहेरून आल्याला आम्ही जेवण वगैरे केले आणि छान असं दिवसाचा शेवट केला. तर कसं वाटला माझा व्हिडिओ आजचा नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला काही हेल्प झाली का तेही मला कमेंट करा आणि अजून कशाबद्दल व्हिडिओ हवेत तेही मला सांगा. सो भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. चला तर मग बाय.